बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम नामघोषाने उजगावातून शेकडो महिला पुरुष भाविकांची पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली. त्यामुळे अवघी उजगाव नगरी विठुमय झाली. पाऊस पाण्याची चिंता न करता शेकडो विठ्ठल भक्तांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. 140 वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी प्रथमच एनडी ग्रुपच्या वतीने एनडी वायंगडे यांच्या वतीने यावर्षी विठ्ठल रुक्मिणी देवासाठी रथोत्सव भेट देण्यात आला. तर उद्योगपती शंकरशेठ दुल्हाणी यांनी सर्व वारकऱ्यांसाठी पावसाळी रेनकोट दिला. दरवर्षीप्रमाणे या दिंडीचे नियोजन रघुनाथ वायंगडे यांनी केले. या दिंडीचे पूजन सरपंच मधुकर चव्हाण व छत्रपती सेवा संस्थेचे चेअरमन राजू मसुटे यांच्या हस्ते पूजन करून माजी सरपंच कावची कदम, मनसेचे तालुका अध्यक्ष अभिजित प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बाळासाहेब मनाडे, ग्रामपंचायत सदस्य नीता विनायक हावळ, संजय चौगुले, वतनदार कोतवाल विशाल सुतार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय निगडे, हनुमान पाणी संस्थेचे संचालक दशरथ चौगुले, रवींद्र जाखले, अश्विनी मधुकर चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडी रवाना झाली. वारीचे हे 22वे साल आहे. या वारकरी दिंडीचे नियोजन रघुनाथ वायंगडे यांनी केले. वारीसाठी अनेक दानशूर लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपात दिंडीला मदतीचा हात दिला. वारीला लागणारा जीवनावश्यक वस्तू गावातील तसेच बाहेरील दानशूर लोकांनी दिल्यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.